पुलगाव येथील महाविकास आघाडी पुलगाव शहर वतीने वर्धा जिल्ह्याचे नवनिर्वाचित माननीय खासदार अमर काळे यांचे नागरिकांनी सत्कार समारंभ केला। लाभलेले अतिथी माननीय राज्य माजी मंत्री आमदार रणजितदादा कांबळे, राष्ट्रवादी शरद गट जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चांदोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आशिषजी पांडे, शहराध्यक्ष रमेश सावरकर, मनीषजी शाहू, श्याम देशमुख, नामदेवराव खांजोडे, महिला आघाडी या कार्यक्रमाला उपस्थित होते। मान्य खासदार अमर काळे यांनी मंचावर सांगितले की 2014 मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी यवतमाळमध्ये चाय पे एक चर्चा जी केली होती ती चर्चा चहा नाही तर कॉफीवर करा, पण देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी 10 वर्षात काय केलं हे सांगा, असं वक्तव्य माननीय खासदार अमर काळे यांनी बोलताना सांगितले। पुन्हा एक चाय पे चर्चा, चाय पे नहीं पाहिजे तो कॉफी पे चर्चा करा, चाय पे चर्चा करा नाही तो कॉफी पे चर्चा करा, त्याच यवतमाळमध्ये त्याच दाभाडीमध्ये तुम्ही चर्चा करा आणि या 11 वर्षामध्ये देशातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं, देशातल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपलब्ध्या तुम्ही दिल्या हे तुम्ही पुन्हा चाय पे चर्चेचा कार्यक्रम करून त्या ठिकाणी द्या, हे त्यावेळेला आपण खंडोम त्या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितलं। आणि ते सांगत असताना नंतर तिथं असं आहे का थोडंसं मोदीजीचं नाव घेतलं का अध्यक्ष महोदय लगेच बटन दाबते, तुमचा टाईम संपला असं सांगते आणि बसासाठी बसवायचा प्रयत्न करतो। परंतु ते आपण जितकं बोलता येईल तेवढं बोललो, विषय मांडले, घरकुलचे विषय असेल, ग्रामीण भागामध्ये आपल्याला 1,20,000 रुपये घरकुल कर्ज भेटतात, पुलगावमध्ये एखादा लाभार्थी 2.5 लाख रुपये आपण घरकुल कर्ज देतो। शहरी आणि ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांमध्ये जो दुजाभाव सरकारच्या माध्यमातून होतोय हा सुद्धा विचार मांडला। आज जर एखाद्या ग्रामीण भागातल्या देवळीतल्या एखाद्या ग्रामपंचायतीतल्या एखाद्या व्यक्तीला जर घरकुल बांधायचं असेल त्याला सिमेंट करता पुलगावमध्ये यावं लागतं। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख यांची रिपोर्ट, वर्धा। चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली, त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनानं हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।